सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामं काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील। तत्पर आणि 24 तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध। सीता मोटर्स। आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी, 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्क 95 61 73 56 67। मराठा समाजाला आरक्षण मिळावं तसेच मराठा समाजासाठी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह असावं। मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी मराठा बांधवांवरती दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारथी संस्थेचे कार्यालय सुरू करण्यात यावे। तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळासाठी आर्थिक तरतूद करावी आणि नवीन शासन निर्णयानुसार सरकारनं चालू केलेली खाजगी पद्धतीची भरती बंद करावी। या मागण्या घेऊन खेड तालुका मराठा समाजाच्या वतीनं खेड बाजार समितीच्या समोर 1 ऑक्टोबरपासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे। खेड तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावांमधील बांधवांनी उपोषणामध्ये नाव नोंदणी करत सहभाग नोंदवलाय। मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी 40 दिवसांची मुदत मागून घेतली होती, ती येत्या दसऱ्याला पूर्ण होणार आहे। येत्या 10 दिवसांमध्ये जर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करत असताना रावणाच्या तोंडाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या सर्वांचे फोटो रावणाच्या तोंडाच्या ठिकाणी लावून दहन करण्याचा इशारा उपोषणाचे आयोजक अंकुश राक्षे यांनी दिलाय। उपोषणाला 14 दिवस उलटूनही प्रशासनाने दखल घेतली नाहीये, अशी खंत यावेळी आयोजकांनी बोलून दाखवली आहे। गेल्या 14 दिवसापासून 1 ऑक्टोबरपासून मराठा समाजाच्या आरक्षणासोबत अन्य मागण्यांसाठी या ठिकाणी खेड तालुका मराठा समाजातील सर्व कार्यकर्ते बेमुदत साखळी उपोषणासाठी बसलेले। आज 14वा दिवस या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थानं अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। 14 दिवस झाले तरी प्रशासनाने पाहिजे तशी दखल या आंदोलनाची आजपर्यंत घेतलेली नाही। तालुक्यातील 100हून अधिक गावं यामध्ये आपली नाव नोंदणी करून सहभागी झालेली आहेत। दररोज 2-3 गावं या ठिकाणी उपोषणासाठी सकाळी आपला सहभाग नोंदवतात आणि 24 तासाचं साखळी उपोषण या ठिकाणी करतात। दररोज त्या गावातली व्यक्तिमत्व येऊन आपले समाजातील बांधव येऊन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत असतात। खऱ्या अर्थानं खेड तालुका मराठा समाजाच्या वतीनं आम्ही हे साखळी उपोषण आता अहिंसेच्या मार्गाने करत आहोत। परंतु 40 दिवसाचं मुख्यमंत्र्यांना दिलेलं जे अल्टिमेटम आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी जी मागून घेतलेली वेळ होती ती 24 तारखेला येणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी पूर्ण होती आणि तोपर्यंत जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, आजची जालन्याला झालेली मनोजी जारंगे पाटलांची सभा आणि त्या सभेची दखल शासनाने योग्यरीत्याने जर घेतली नाही आणि आम्हाला येणाऱ्या 10 दिवसामध्ये जर आरक्षण त्या ठिकाणी दिलं नाही तर दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील आणि विशेषतः खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही या तालुक्यापासून त्याची सुरुवात करणार आहोत। दसऱ्याच्या दिवशी आपण रावण जाळून त्या ठिकाणी रावणाचं दहन करत असतो। त्याच धर्तीवरती त्या रावणावरती आम्ही 10 तोंडी रावणाचं आपण दहन करत असतो। नरेंद्र मोदींपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांपर्यंत सर्व मंत्र्यांच्या त्या ठिकाणी त्याला फोटो लावून या राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं दहन आम्ही या दसऱ्याच्या निमित्तानं करू। जर आम्हाला आरक्षण तोपर्यंत दिलं नाही तर सरकारला जर हे दहन होऊन द्यायचं नसेल तर सरकारने त्यापूर्वी आम्हाला या ठिकाणी आरक्षणाची आमची मागणी सोडवली पाहिजे। आम्हाला मराठा समाजाला कुणबीमध्ये समाविष्ट करून घेऊन ओबीसीच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। खऱ्या अर्थानं कालच्या 2 दिवसातलं जर आपण स्टेटमेंट ऐकलं तर मराठा समाजाचं ज्याने आरक्षण रोखलं ते फडणवीसचे चेले गुणवर्त सदावर्ते ॲडव्होकेट यांनी खऱ्या अर्थानं काल आमच्या मनोजी जारंगे पाटलांना अटक करावी आणि त्या सभेच्या माध्यमातून हिंसा पोसेल अशा प्रकारचं वाईट स्टेटमेंट या ठिकाणी केलं। त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। ओबीसी समाजाचा एक नेता त्या समाजासाठी एकत्र येतो, ठोस भूमिका घेतो, परंतु आम्हा समाजाचं हे दुर्दैव आहे की 288 पैकी 174-75 आमदार मराठा कुणबी समाजाचे आहेत, पण एकही मराठा समाजाचा आमदार पुढे येऊन समाजासाठी नेतृत्व करत नाही, ठोस भूमिका घेत नाही। जर या मराठा समाजाच्या आमदारांनी जर ठोस भूमिका घेतली 145चं बहुमत लागतंय, त्यापेक्षा अधिकचं बहुमत या मराठा समाजाच्या आमदारांकडे, पण एकामध्ये देखील हिंमत नाही समाजासाठी कायदा करण्यासाठी पुढे यावं आणि विशेष अधिवेशन बोलवून खऱ्या अर्थानं केंद्रावरती दबाव आणावा आणि यामध्ये 9व्या शेड्यूलमध्ये बदल करून टक्केवारीची मर्यादा वाढवावी। किंबहुना राज्य शासनाच्या जे हातात आहे, राज्य शासन आम्हाला सरसकट कुणबीच्या माध्यमातून आरक्षण देऊ शकतं, ते करण्याकरता जरी काही विधिमंडळामध्ये ठराव घ्यावा लागला तरी आमदारांनी एकत्र यावं। अजूनही वेळ गेलेली नाही। येणाऱ्या 10 दिवसात कुठल्या तरी आमदारांनी एकत्र यावं आणि मराठा समाजाच्या सर्व आमदारांना एकत्र करावं, अन्यथा येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला संपूर्ण मराठा समाज तुम्हाला जागा दाखवून देईल, एवढंच मी आमिंतन सांगतो। खेड तालुक्यातील देखील मराठा समाजाने भविष्य काळामध्ये दिशा ठरवलेली आहे की जर येत्या 10 दिवसामध्ये मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर चाकणसारखी MIDC आम्ही बंद पाडणार आहे।
आणि त्याचा जो काही परिणाम होईल तो परिणाम शासनाला भोगावा लागणार आहे. खरं तर आम्हाला अतिशय दुःख वाटतंय की मराठा समाजातील जे नेते आहेत किंवा आमदार खासदार आहे ते कुठल्याही पद्धतीने मराठा समाजाबाबत भूमिका घेत नाही. पण मात्र नरहरी झिरवळ जे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आहे त्यांनी मात्र त्यांच्या समाजासाठी भूमिका घेतली की जर एसटी समाजामध्ये जर धनगर समाजाला घेतलं तर आम्ही 25च्या 25 आमदार राजीनामा देऊ. मात्र मराठा समाज आणि कुणबी समाजाचे आमदार खासदार मात्र अशा पद्धतीची भूमिका घेत नाहीये. याची मात्र निश्चितपणाने खंत आहे आणि त्यांना येत्या विधानसभेला लोकसभेला मराठा समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यासाठी मी मराठा समाजाच्या आमदारांना खासदारांना विनंती करतो की तुम्ही देखील नरहरी झिरवळ यांच्यासारखी भूमिका ठामपणे घेतली पाहिजे आणि मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव.